पहा आता प्रॅक्टिस सेट 2.6 पहिले एक्झाम्पल आहे आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काय करायचंय पहा तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ऍप्लिकेशन करायचंय म्हणजे शाब्दिक उदाहरण सोडायचं आपल्याला. मग पहा आता पहिले एक्झाम्पल काय आहे ते प्रोडक्ट ऑफ प्रगती's age 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. म्हणजे पहा प्रगती नावाची एक मुलगी आहे तिचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांच्या वयांचा गुणाकार प्रोडक्ट यांच्या वयांचा गुणाकार किती दिलेला आहे 84 84 दिलेला आहे. तर आपल्याला तिचं आजचं वय प्रेझेंट एज काढायचंय. मग काय करू पहा आपण तिचं आजचं वय काढू पाहिजे एक्स मानून काहीतरी मानावं लागतं ना म्हणून आपण म्हणू लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर्स. लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू एक्स इयर्स. मग आपण पहा प्रगतीचं आजचं वय एक्स वर्ष मानलं मग 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असेल पहा प्रगती's age 2 years ago किती असणार आहे एक्स मायनस 2 असणार आहे का. आजचं वय जर 15 वर्ष असेल 2 वर्षापूर्वी 13 वर्ष असणार आहे म्हणजे 15तून आपण 2 वजा करणार आहे बरोबर आहे. म्हणून आपण असं म्हणणार आहे पहा तर डायरेक्टली असं लिहिलं ना तरी चालतं. प्रगती's एज कोणतं 2 years ago is equal to x minus 2 years. बरोबर आहे. आणि दुसरं काय लागतं तिसरं प्रगती's एज 3 years hence असं चालते 3 years hence is equal to x plus 3 years. हे कसं लिहिलं कळलं का तुम्हाला पहा सांगितलं तुम्हाला एक उदाहरण आजचं वय जर 15 असेल तर 2 वर्षापूर्वी 13 असेल म्हणजे 15 वजा 2 करावं लागेल आणि 3 वर्षानंतर 18 असेल म्हणजे 15 अधिक 3 करावं लागणार म्हणून x प्लस 3 केलेले. म्हणून पहा प्रगतीचं आपण आजचं वय x मानलं 2 वर्षापूर्वीचं तिचं वय x वजा 2 आलं आणि 3 वर्षानंतरचं वय x अधिक 3 आलं. मग आता काय होईल पहा म्हणजे आपण मानलंय आणि त्याच्यावरून हे आलेलं आहे. आपल्या कंडिशन काय दिलेली आहे बाय गिव्हन कंडिशन कंडिशन अशी आहे पहा की प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कोणता तर 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे x मायनस 2 आणि 3 वर्षानंतरचं वय म्हणजे x प्लस 3 यांचा गुणाकार दिलेला आहे 84 आणि याच्यावरून आपल्याला प्रगतीचं आजचं वय काढायचं म्हणजे x ची किंमत काढायची. मग पाहता हा गुणाकार आपण करून घेऊ. इथं तुम्हाला एका कंसाला दुसऱ्या कंसाला कसं गुणायचं माहित आहे. पहिल्यांदा या x ने या कंसाला गुणायचंय x इंटू x प्लस 3 मायनस 2 इंटू x प्लस 3 इज इक्वल टू 84. म्हणजे x ने या कंसाला गुणलं नंतर मायनस 2 ने त्याच कंसाला गुणलं x ने गुणलं x इंटू x स्क्वेअर सो प्लस x इंटू 3 3x मायनस 2 इंटू x मायनस 2x मायनस 2 इंटू प्लस 3 चिन्ह भिन्न म्हणजे मायनस चिन्ह मायनस 6 इज इक्वल टू 84. आता काय होते पहा सो x स्क्वेअर 3x मायनस 2x म्हणजे काय आलं प्लस x मायनस 6 इज इक्वल टू 84. आता हे प्लस 84 इकडे काय होणार आहेत मायनस होणार आहेत ते पण या स्टेपलाच घेऊ आपण इकडे हे प्लस 84 इकडे घेऊ ते होतील मायनस 84 इज इक्वल टू 0. आपल्याला इथं राईटला 0 ठेवायचा असतो ना म्हणून मी तसं केलेलं आहे पहा. सो x स्क्वेअर प्लस x मायनस 19 इज इक्वल टू 0. कसं झालं काय तुम्हाला पाच समान चिन्ह म्हटलं की बेरीज 84 आणि 6 90 आली आहेतच मायनस चिन्ह राहील. आता पहा आपल्याला संख्या शोधायच्यात. काय संख्या शोधायच्यात की ज्यांची बेरीज आली पाहिजे 1 आणि गुणाकार आला पाहिजे मायनस 90. म्हणजे पहा आपल्याला अशा संख्या शोधायच्यात. इथं शोधू बेरीज किती आली पाहिजे 1 आणि गुणाकार किती आला पाहिजे मायनस 90. गुणाकार मायनस आहे म्हणजे संख्या ज्या असणार आहेत त्या कशा असणार आहेत रे भिन्न चिन्ह असणार आहे त्यांची वजाबाकी एक येणार आहे. संख्या आपल्याला माहिती आहेत 10 आणि 9 10 9 90. ह्याला मोठ्या संख्येला हे चिन्ह प्लसचं लहान संख्येला मायनसचं. हा गुणाकार 10 9 90 आला एक मायनस चिन्ह आलं मायनस 90 आला आणि बेरीज चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी 10 तून 9 गेले 1 आली
ही संख्या बरोबर आहे आपल्या 10 and -9. सो एक्स स्क्वेअर आता तुम्ही सांगितलं ते मायनस संख्या ती आधी लिहायची, छोटी संख्या आधी लिहिली की आपल्याला सोपं पडतं. कोणती लिहिली तर चालते, काही फरक पडत नाही, पण सोपं पडतं. -9x + 10x - 90 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर आता कॉमन काढायचं आपल्याला. कॉमन काढताना कॉमन काय निघणार आहे, एक्स कॉमन निघणार आहे आणि ते x - 9 शिल्लक राहणार आहे. बरोबर आहे, एक्स कॉमन येईल, एक शिल्लक राहिला, मायनस चिन्ह आलं, 9 शिल्लक राहिला, एक्स गेला, एक्स गेला, प्लस इथं 10 की 10 10 नव्हे म्हणजे 10 कॉमन निघणार आहे. 10 10 भागलं 10 की 10 आलं, एक शिल्लक राहिला, वजा 90 10 ने भागलं 10 9 90 9 राहिलं इज इक्वल टू 0. म्हणजे पहिल्या कंसात x - 9, दुसऱ्या कंसात x + 10 इज इक्वल टू 0. सो x - 9 इज इक्वल टू 0 और x + 10 इज इक्वल टू 0. आता काय होईल रे, इथं लिहितो शेवटचं. सो x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू -10. हे मायनस नंतर तिकडे गेले की प्लस झालं, x इज इक्वल टू 9 किंमत आली, किंवा x इज इक्वल टू +10 तिकडे गेली की मायनस झालं, -10 किंमत आली. आता इथं फार महत्वाचं आहे, x ची किंमत 2 आली, मग प्रगतीचं वय 9 वर्ष असेल का वजा 10 वर्ष असेल? वय कधी निगेटिव्ह असतं का? वय कधीच निगेटिव्ह असू शकत नाही, वय काय पॉझिटिव्ह असतं. म्हणजे आपण असं म्हणणार एज इज नेव्हर निगेटिव्ह. एज कधी निगेटिव्ह नसतं. सो एक्स इज नॉट इक्वल टू -10. सो एक्स इज इक्वल टू किती आलं, 9 आलं का? म्हणजे एक्स ची किंमत -10 कधीही असू शकत नाही, कारण वय कधीही निगेटिव्ह नसतं. म्हणजेच एक्स ची किंमत ही 9 आहे आणि म्हणजेच खाली शेवट पूर्ण आपण उत्तर जागा समजा इथे जागा आहे, मी उत्तर लिहून देतो. ठीक आहे ना? तुम्ही कसं सोडवणार आहे, हे एक्झाम्पल आहे, हे लिहिले आपण, याच्यानंतर हे सोडवलंय, याच्यानंतर हे सोडवलंय, ही साईडला केलेली आपण. आणि सगळ्यात शेवटी याच्या खाली उत्तर लिहायचंय, ते मी इथे लिहितो. सो प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू 9 इयर्स. म्हणजे प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष आहे. पहा आता सेकंड एक्झाम्पल आहे. द सम म्हणजे बेरीज कायची, स्क्वेअर्स ऑफ स्क्वेअरची 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत, त्यांच्या स्क्वेअरची बेरीज किती आहे, 244 244 आहे. फाइंड द नंबर. तर आपल्याला ते नंबर शोधायचे. मग आपण तसंच करू. लेट फर्स्ट नंबर इज x. पहिला नंबर आपण x मानला. सो सेकंड नंबर इज इक्वल टू, पहिला नंबर x असेल तर दुसरा किती असेल पहा. आता एक नंबर जर 50 असेल तर 50च्या पुढचा कॉन्झिक्युटिव्ह सलग येणार इव्हन नंबर कोणता आहे, 51 आहे. 51 ऑड आहे म्हणजे 52 नाही, 50 नंतर 52 नाही, किंवा 68 नंतर 70 आहे, 12 नंतर 14 आहे. म्हणजे एक ऑड असतो, एक इव्हन असतो, एक ऑड असतो, एक इव्हन असतो. आपल्याला माहिती आहे 2 ने भागणारी संख्या इव्हन नंबर. मग आपण काय करतोय, 50 नंतर 52 म्हणजे +2 करतोय, 68 नंतर 70 +2 करतोय, 12 नंतर 14 +2 करतोय. म्हणजे x नंतर कोणता असणार आहे, x + 2 असणार आहे. पण कोणताही इव्हन नंबर हा 2 मिळवले की येत असतो एका इव्हन नंबर मध्ये. त्याच्यामुळे पहिला इव्हन नंबर जर x असेल, दुसरा इव्हन नंबर x + 2 असणार आहे. आता कंडिशन काय आहे पहा बरं. बाय गिव्हन कंडिशन काय कंडिशन आहे, सम कायची पण स्क्वेअरची, म्हणजे x² + x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244. त्या दोन इव्हन नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम 244 244 आहे. बेरीज पहा. म्हणजेच एक इव्हन नंबर x आहे त्याचा स्क्वेअर x² झाला, दुसरा इव्हन नंबर x + 2 आहे त्याचा वर्ग x + 2 स्क्वेअर झाला. म्हणजे स्क्वेअर केला आणि त्याची सम केली, सम म्हणजे बेरीज केली, तर ती 244 येत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं हे एक्झाम्पल तयार झालं. आता काय करायचं आपल्याला, हे सोडवायचंय. इथला स्क्वेअर करू, x² ला x² राहणार आपल्याला, इथला स्क्वेअर मात्र करावा लागेल. a + b ब्रॅकेट स्क्वेअर माहिती आहे ना फॉर्म्युला, असा आहे पहा. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b².
हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 2 म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी 2 इंटू एक्स इंटू 2 ट्वाइस ए बी. ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 244. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण साईडला लिहायचा आहे किंवा नाही लिहिलं चालतंय, फक्त आपल्याला इथं असा विस्तार करता आला पाहिजे, हे एक्सपान्शन करता आलं पाहिजे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, डायरेक्टली एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बेरीज पण आपण करू शकतो की त्याची बेरीज होऊन जाईल. इथल्या गुणाकार आपण करू. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर झालं ट्वाइस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. इथं 1 असतो, इथं 1 असतो, 1 प्लस 1 2 झाला प्लस इथला गुणाकार होणार बेदुने 4 4x प्लस 4, बरोबर आहे. 2 चा वर्ग 4 झाला. हे दोन इकडे घेतली, काय केली मायनस 244 इज इक्वल टू 0. आता काय होईल 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इज इक्वल टू 0. कसं केलं कळलं का? हे अधिक 4 हे वजा 244 चिन्ह भिन्न म्हणजे वजा बाकी झाली. 244 पण 4 गेले 240 झाले. ठीक आहे. आता परत इथं 2 ने भाग जातो, इथं 2 ने भाग जातो, इथं पण 2 ने भाग जातो, इथं पण 2 ने भाग जातो, सगळीकडे 2 ने भाग जातो. आपण संख्या कमी करू. हे असंच एक्झाम्पल सोडवलं तरी आपल्याला चालणार आहे, पण छोटं होऊ शकतं. छोटं केल्यानंतर आपल्याला सोपं पडणार ना. मग मी काय करतो पहा, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. 2 ने सगळीकडे भागू. 2 ने भागल्यावर काय होईल रे? इथं 2 ने भागलं एक्स स्क्वेअर आला प्लस इथं 2 ने भागलं 4 ला 2 ने भागलं 2 उत्तर येतं 2x मायनस 240 ला 2 ने भागलं 120 येणार आहे इज इक्वल टू 0. आता आपल्याला संख्या शोधायच्या. कशा संख्या शोधायच्या रे? बेरीज किती आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे? बेरीज आली पाहिजे 2, गुणाकार आला पाहिजे मायनस 120. संख्या कोणत्या सापडतील पहा. आता 120 एवढा आपल्याला गुणाकार आला पाहिजे, म्हणजे वजाबाकी 2 आली पाहिजे. एवढं तर आपल्याला कळालेलं आहे, बरोबर आहे. मग संख्या 15 28 अशी असतं, नाही चालणार. 12 आणि 10 12 10 120 म्हणजे आपल्या संख्या आहे 10 आणि 12, बरोबर आहे. आता याला मोठ्या संख्येला म्हणजे हे 12 चिन्ह आहे, म्हणजे ज्या लहानला 10 लाखांचं आलं चिन्ह वजा आलं. येते का बरोबर? पहा परत बेरीज 2 येते का? चिन्ह भिन्न म्हणजे वजा बाकी 12 तून 10 गेले 2 राहिले, बरोबर आहे. गुणाकार 12 10 120 एक चिन्ह वजा म्हणजे वजा 120, बरोबर आहे. मी संख्या सापडल्या वजा 10 आणि अधिक 12 म्हणजे काय होईल पहा. सो एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 12x मायनस 120 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता पुढे आपण कॉमन काढणार, त्यात x कॉमन निघणार आहे. सो x इथला एक x गेला, x राहिला, मायनस इथला x गेला 10 राहिला. ठीक आहे. इथं 12 हे 12 12 120 12 ने भाग जातोय प्लस 12 कॉमन निघाला. इथं x राहिला 12 1 12 x शिल्लक राहिला वजा 120 ला x ने भाग 10 सॉरी 120 ला 12 ने भागले की 12 10 120 10 राहिलं इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 10. आपल्याला माहिती आहे 2 ब्रॅकेट समानच असतात, त्यामुळे त्याऐवजी आपण x मायनस 10 इकडे घेतला आणि शिल्लक करायला x प्लस 12 इज इक्वल टू 0. सो x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 12 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू मायनस 10 तिकडे गेलं की प्लस झालं पाहिजे, x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू प्लस 12 तिकडे गेलं की मायनस झालं मायनस 12. आता परत प्रश्न तोच आला की तुमचं उत्तर 10 आहे का वजा 12 आहे, 10 का मायनस 12, ते कसं काढायचं? तर आपला प्रश्न आहे द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह नसतो, पॉझिटिव्ह असतो. म्हणून पहा नॅचरल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. सो x इज नॉट इक्वल टू मायनस 12 म्हणजे x ची किंमत वजा 12 कधीही असू शकत नाही. सो x इज इक्वल टू 10 म्हणजे आपलं असं म्हणता येईल. सो फर्स्ट नंबर x म्हणजे फर्स्ट नंबर आहे ना, इज इक्वल टू 10 and second number
दुसरा नंबर कोणता येईल रे? इज इक्वल टू काय येणार? एक्स प्लस 2. 10 प्लस 2. 10 प्लस 2 किती आला? 12 आला पहा. म्हणजे सेकंड नंबर इज 12. इथं 12 लिहिलेले आहेत, परत लिहितो. सेकंड नंबर इज इक्वल टू 12. म्हणजे पहिला नंबर आलेला आहे 10 आणि दुसरा आलेला आहे 12. बघा